तर गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे घड्याळीमध्ये वाजलेले आहेत 2, तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला वाटत असेल मी एवढं सकाळी का उठलेलो आहे. तर आज माझ्या दादाचा बर्थडे आहे आणि बर्थडे निमित्ताने आम्ही भद्रा मारुतीला अभिषेकसाठी चाललेलो आहे. अभिषेकचा टाईम आहे 4 AM आणि आरती चालू होणार आहे 6 वाजता. तर आम्ही आता आवरून भद्रा मारुतीकडे निघणार आहोत. तर भेटू पुढे. देन आम्ही सगळे रेडी होऊन भद्रा मारुतीला जाण्यासाठी निघालो. देन आम्ही पेट्रोल पंप शोधत पेट्रोल पंपावरती आलो. आज आम्ही थोडं लवकर आल्यामुळे भरपूर पेट्रोल पंप बंद होते, पण हा चालू होता. तर आम्ही याच्यावरती पेट्रोल भरलं आणि पेट्रोल भरून आम्ही परत भद्रा मारुतीसाठी निघालो. देन समोर निघाल्यानंतर रस्ता खूपच हॉन्टेड वाटू लागला होता, पण भद्रा मारुतीला चाललेलो असल्यामुळे कसली भीती. पण म्हणतात ना, हनुमंत सदा सहाय्य येते. तर आम्हाला तसली भीती तर नाही वाटली, पण आनंद तर खूप येत होता. कारण आम्ही भद्रा मारुतीच्या अभिषेकसाठी चाललेलो होतो आणि मॉर्निंगची जी रिफ्रेशमेंट होती त्याने तर खरंच खूप भारी वाटत होतं. तर मित्रांनो, आम्ही आता भद्रा मारुतीला पोहोचलेलो आहे. आतमध्ये अभिषेक झालेला आहे आणि शनिदेवाची पूजा चालू आहे. तरी तुम्ही बघू शकता शनी महाराजांची अभिषेक चालू आहे तिकडे. मित्रांनो, थंडी खूप जास्त सुटलेली आहे. वैभव आणि गौरवचं फोटोशूट चालू आहे इकडे. वैभव, थंडी कशी आहे? खूप थंडी, खूप आहे वरती तरी. आणि थंडी खूप वाजल्यामुळे आता वैभव तसं म्हणणं होतं की अगोदर आपण चहा घेऊ, नंतर आरतीला अजून वेळ आहे तरी अगोदर चहा घेऊ आणि नंतर आरतीला अटेंड करू. हिला चाललेलं आहे शॉप आहे जयभद्रा चाय स्टॉल. तरी मित्रांनो, आता चहा घेतल्यामुळे थोडंसं बरं वाटतंय. वैभव, कसं वाटतंय चहा घेतल्यानंतर तुला थंडीमध्ये? खूप छान वाटते. म्हणजे तिथली चहा तृप्त झालं. ते भद्रा, तुम्ही भद्रा मारुतीला आले तर जयभद्रा त्या स्टॉलला नक्की भेट द्या. खूपच छान चहा असतो इथे. आता आम्ही मंदिराकडे प्रस्थान करतो. थंडी जास्त असल्यामुळे आता आम्ही शक्यतो मंदिरामध्येच असू. आता आरतीची वेळ पण झालेली आहे, तरी भेटू पुढे. देन हनुमानजीचा अभिषेक झाल्यानंतर हनुमानजीला वस्त्र प्रदान आणि हार वगैरे चढवणं चालू होता. भगवान दादाचा बड्डे शनिवार आणि दत्त जयंती एकाच दिवशी आल्यामुळे अभिषेकसाठी गर्दी पण खूप होती. देन हनुमानजीला वस्त्र प्रदान झाल्यानंतर आरतीची वेळ झालेली होती.
हनुमानजीची आरती संपन्न झाली होती. त्याच्यानंतर हनुमानजीचं परत एकदा दर्शन घेऊन बाहेर निघालो. तर मित्रांनो, थंडी जास्त वाढल्यामुळे आता आम्ही ब्लॉगचा इथे शेवट करतोय. ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.